चालतं साहेब, माझा नागपंथी डोरी गोसावी समाज आहे. भिक्षा मागायला कधी गेलो तर साहेब आम्हाला भिक्षा मागून देत नाही. चोरीच्या प्रकरणामध्ये या लोकांना लक्षण बघतात, त्याच्यानंतर पोरचोरीच्या लक्षामध्ये बघतात. भिक्षा मागायला गेल्याने भिक्षा मागून देत नाही साहेब. आम्हाला काय विचारते काहीतरी मंत्र हनुमान चालीस आम्हाला बरंच काय असं विचारते. आम्हाला भरपूर बेतून मारतात. त्याच्यानंतर आमचं राईनपालला 5 लोक मारून टाकले साहेब. मग आम्ही भिक्षा मागावं का नाही मागावं? हा, आम्हाला नसर आम्हाला भिक्षा मागून देऊन आम्हाला काय व्यवस्था द्या दुसरा. हा, दुसरा काय तर आम्हाला व्यवस्था द्या. आता भिक्षा मागायला गेल्याच्या नंतर साहेब आमचे बरेच काही पोराला मारलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मारले, इकडे गंगापूर मारलेले आहे. आमची शाळा शिक्षणापासून आम्ही वंचित आहे. आम्हाला राहायला जागा नाही, आम्हाला घर नाही, आम्हाला दार नाही. पुन्हा त्याच्यानंतर आम्ही ज्या गावाला कधी गेलो, समजा गावाला आम्ही कधी गेलो, आम्हाला 3-8 दिवस पाल टाकून दिले का तिथून आम्हाला उठून लावतात. दुसऱ्या गावाला कधी गेलो तर तिथं पाल टाकत तिथून उठून लावतात. मग आम्ही जगाव कसं काय? हा, आम्हाला बी हवस आहे ना आमची पोरं शिकवा म्हणून, आमची पोरं शाळा जावं, आमची पोरं नोकर लावा, आमची पण एक अशी हवस आहे. पण आम्हाला साहेब आधार काढणे, आम्हाला मतदान काढणे, आम्हाला राशन काढणे, बरंच काय आमची बरंच अडचण आहे साहेब. आणि डोरी गोसावी समाज साहेब गरीब लोक भिक्षा मागून खाणार आहे. तर या बघा, ज्यावेळेस गावगाव भिक्षा मागायला कधी गेले तर याला एकाने गलीमध्येच पकडतात, मध्ये पकडतात. तुम्ही मागू नका, कुठले चोरे पोरं धरतात, अशा टोळीमध्ये याला अडचण आणतात. मग त्यासाठी माझ्या गावकऱ्याला आतापर्यंत सरकारचे किती लोक आले आणि तुमच्या मागण्या का मान्य होत नाही? काहीच होत नाही आमच्या मागण्या. आतापर्यंत आमच्या मागण्या झाल्याच नाही. आणि दुसरी गोष्ट साहेब, ज्या वेळेस भिक्षा मागायला जातात ना, माझी सगळ्या बंधूला गावकरी मंडळ एकच विनंती आहे, हा आमचा समाज भिक्षा मागायला कधी आला तर तुम्ही त्याला ठीक आहे असं दूर नजरेने पाहतात, पण त्याचं पहिलं आधार कार्ड चेक करा, त्याचं मतदान कार्ड चेक करा, त्याचं जे काय डॉक्युमेंटेशन चेक करा, त्यांच्या पोलीस पाटलाला फोन करा, त्यांच्या ग्रामपंचायतला फोन करा, त्यांच्या कार्यकर्त्याला फोन करा, मग त्याच्यावर गुन्हा दाखल करा. गावात भिक्षा मागायला गेलं साहेब आम्हाला मंत्री विचारतात, डायरेक्ट आमच्यावर मारपीट करतात. हे कुठला न्याय हो? आम्ही भिक्षा मागत नसेल आम्हाला. माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करणार आहे? हेच भाऊ, आमच्या इकडे जे आमच्यावर अत्याचार आहे ते थांबावं. आम्हाला जे काही घरकुल याच्यामध्ये ज्या गावामध्ये भिक्षा मागायला तुमचे समाजाचे लोक जातात, ग्रामपंचायत किंवा तुम्ही गावाल्याला पण सांगायला पाहिजे की बा आम्हाला आज इथं भिक्षा मागायची, आमचे लोक एवढे आलेले, असं पत्र पण तुम्ही काढायला पाहिजे. चालेल, देऊ ना आम्ही, देऊ ना. तर तुम्ही कलेक्टरला पत्र देणार आहे या संदर्भात? हो, देतो कलेक्टरला पत्र. आपलं नाव? मी जगन्नाथ बाबर आहे. तर जी आज जी यात्रा आलेली आहे आपल्या जिल्हाधिकारी समोर, काय प्रमुख मागण्या आहे आणि किती लोक तुमच्या सोबत जोडलेले आहे? भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माध्यमातून ही यात्रा पुण्याहून 28 तारखेपासून निघालेली आहे. या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून भटक्या विमुक्तातून प्रत्येक समाजाचे लोक आहेत आणि यात्रेसोबत 150 ते 200 लोक सोबत आहेत. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 500च्या वर भटक्या विमुक्ताचे समाज बांधव सोबत आहेत. आणि यामध्ये भटक्या विमुक्ताची मुख्य मागणी आहे की कलावंताचा प्रश्न आहे व भिक्षुकी करणारे जे लोक आहेत, गारुडी समाज आहे, गोसाई समाज आहे, या लोकांना ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी चोर समजून त्यांना मारहाण होत आहे व त्या ठिकाणी त्यांना विचित्र प्रश्न विचारत आहेत व तुम्ही कुठले तरी मंत्र सांगा किंवा तुम्ही फिरायचा अधिकार नाही. व आमचे म्हणणे आहेत की बाबा भटक्या विमुक्तांचे आम्ही आहोत, पण आम्हाला कुठला तरी व्यवसाय द्या, कुठली तरी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करावी. काही लोकांना माहित आहे, काही लोकांना माहित नाही. तर त्यामध्ये अजून एक आहे की आमच्या स्वतंत्र मंत्रालय व्हावे भटक्या विमुक्तांचं, त्या मंत्रालयामध्ये की भटक्या विमुक्तांच्या स्पेशल कॅम्पद्वारे राशन कार्ड, जातीचा दाखला, विधवा पेन्शन योजना या पूर्ण आमच्या भटक्या विमुक्तांच्या लोकांपर्यंत पोहोचाव्या, या मागणीसाठी महाराष्ट्रभरामधून ही यात्रा आमची निघालेली आहे. कधीपासून तुमचे जे मागण्या सरकारी दरबारपर्यंत चालू आहे, किती दिवस झाले आता? हे आमची आता पिढोनपिढी चालू आहेत, मागण्या चालू आहेत. तर त्यामुळं कसं आहे, आतापर्यंत या मागण्या होत नाहीत म्हणून आमची पुढं यात्रा चालू आहे. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, काय आंदोलन करणार? आम्ही आता रस्त्यावर उतरण्याचं आता तर चालू आहे, पण याच्या पुढे आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही पुढं आमच्या भटक्या विमुक्तांचे सगळे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे हे आहे. माझं नाव देवीदास साधवे, राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष. आमच्या मागण्या शासनाला अशा आहे की आम्हाला घर नाही, राशन नाही, आधार नाही. आज भारत स्वातंत्र्य 77 वर्ष पूर्ण झालेली आहे, तरी आम्हाला स्वतःचा हक्काचं घर नाही. आम्हाला जी लोककला आमची जिवंत आहे त्यांच्यासाठी आम्हाला शासनाला मानधन द्यायला पाहिजे. आमच्या मुलाला यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. या आमच्या प्रमुख मागण्या संवाद यात्रेद्वारे आम्ही शासनातर्फे सांगतो. ही यात्रा कुठून निघालेली आहे? आतापर्यंत किती लोक जोडलेले आहेत? आतापर्यंत कमी जास्त 1 कोटी लोक जोडलेले.